नमस्कार मित्रांनो, आपल्या गेट टुगेदरवर एक व्हिडिओ बनवण्याचा जो माझा प्रयत्न होता तो आज पूर्ण झाला। ही व्हिडिओ आपल्या गेट टुगेदरवर खास बनवलेली आहे। 4 तासाचा कार्यक्रम एक 10 मिनिटात बसवण्याचा माझा प्रयत्न कसा आहे तो मला नक्कीच सांगा। चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि जे मित्र आपल्या ग्रुपवर नाही आहेत त्यांना ती शेअर करा। धन्यवाद। कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात जे काळाच्या वाळवंटात हरवलेले असतात, पण जेव्हा ते परत सापडतात तेव्हा ते क्षण नाही तर एक अख्खं आयुष्य परत मिळाल्यासारखं वाटतं। साल 2003-2004 मध्ये 10वीची शेवटची घंटा वाजली आणि आपण सगळे एकमेकांपासून दूर झालो। कोण शहरात, कोण परदेशात, कोण कामात, कोण कुटुंबात, आणि त्या वर्गखोलीतला गोंगाट हळूहळू शांत झाला। हे गेट टुगेदर म्हणजे केवळ एक भेट नव्हती, ही होती एक आठवणींची परतफेड, बालपण परत जिवंत करण्याची संधी। आणि हे जाणवलं की खरी श्रीमंती ही आहे स्मृतीमध्ये। मित्र हो, कितीही मोठं झालो तरी बालपण कधीच आपल्यातून जात नाही। आजचा दिवस म्हणजे एक स्वप्न आहे। 2003-4 मध्ये 10वी दिली आणि आज 2025 मध्ये आपण सगळे एकत्र आलो आहोत। 22 वर्षांनी पुन्हा तेच चेहरे, तेच नावं, पण आयुष्याने थोडं रूप बदललेलं। काही जण आता बाबा झालेत, काही जण आई झाल्यात, काहींच्या केसात थोडं चांदणं आलंय आणि काही अजूनही 10वीतच अडकलेत वाटतं। असो, पण हा गेट टुगेदर कधी करायचा या विषयावर जवळपास 2 महिने घमसान चालू होत आणि अखेर तारीख ठरली 15 जून 2025। या दिवसाला गेट टुगेदरसाठी शाळेने परवानगी दिली आणि मग झाली गेट टुगेदरची प्लॅनिंग कमिटी, ज्यांनी गेट टुगेदरला येणाऱ्या प्रत्येकाच्या मनासारखं काम केलं आणि कुणालाही चुका काढण्याची संधी दिली नाही। पण खरं सांगू का, बऱ्याच जणांना माहीत नसेल की गेट टुगेदरच्या आदल्या रात्रीपर्यंत तिथे काहीच तयारी नव्हती आणि गेट टुगेदर उद्या होईल का नाही याची काळजी या प्लॅनिंग कमिटीला लागली होती। पण विकी, कृष्ण आणि सुनील यांनी जीवापाड मेहनत घेतली। त्या मेहनतीस फळ म्हणजे आपला झालेला 22 वर्षांनंतरचा गेट टुगेदर। अखेर सगळे इतक्या वर्षांनी एकत्र आलो, तो आनंद, तो उत्साह, एकमेकांना भेटण्याची ती ओढ सगळ्यांच्या देहबोलीतून दिसत होती। काही लोकांना तर इतक्या वर्षांनी भेटल्यानंतर बोलायचं तर खूप होतं, पण समोर आल्यानंतर काय बोलू असं झालं होतं। तर काही जण असलेल्या गर्दीत नसलेली माणसं शोधत होती। ज्या क्षणाची आम्ही सगळे आतुरतेने वाट पाहत होतो, शेवटी तो क्षण आला। सगळे शिक्षक आणि मित्रमैत्रिणींनी मिळून कार्यक्रमाला सुरुवात केली। अध्यक्षांच्या हस्ते दीप प्रज्वलन, शिक्षकांची स्वागत, जुन्याच विद्यार्थ्यांना नव्याने मार्गदर्शन करणाऱ्या आमचे शिक्षक म्हणजे सावर्डे सर। आनंद झाला आणि आम्हाला देखील आनंद झाला। या भाषणामध्ये मी फार मोठं काही बोलणार नाही, पण काही मार्गदर्शन करणं गरजेचं आहे, म्हणून कारण माझा पेशाच तो आहे। ज्ञान दिल्यानं वाढतं, कमी होत नाही। बऱ्याच जणांचे विचार मी ऐकले आणि ते निश्चितच आहेत। आज हा कार्यक्रम माझ्या फेब्रुवारीपासून हा आजचा 5वा कार्यक्रम आहे आणि आत्ता मला जाणवलं थोडंसं, मी सुरुवातीला आलो त्यावेळेला बरेच विद्यार्थ्यांनी नमस्कार केला, कुठून आलास विचारलं। बरेच जण महाड, सोलापूर, पुणे, नवी मुंबई इथून आलेले। गेल्या कार्यक्रमाला एक जण कन्याकुमारीहून आला। म्हणजे बरेच आस्था आहे म्हणून तुमच्या पाय इकडे येतात की तुम्ही सर्व गुरुजनांना श्रेय देऊन टाकलं। पण वाईट वाटून घेऊ नका, मी त्याच्याशी सहमत नाही, तर माझं प्रामाणिक मत मी सांगतो। आमचं श्रेय आहे, नाही असं नाही, पण ते मर्यादित आहे। आम्ही फक्त तुम्हाला मार्गदर्शन करतो, प्राध्यापक, प्रोफेसर, शिक्षक कोणी म्हणा। म्हणजे आमचं काम एक फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जायचं, तहान लागलेला घोडा। तिथं गेल्यानंतर पाणी प्यायचं की प्यायचं नाही, की पोट फुटेपर्यंत पाणी प्यायचं ते घोड्याने ठरवायचं। आमचे श्रम काय, त्याला तिथपर्यंत घेऊन जायचं, हा आमचा रोल। खरे तुमचे जे गुरु आहेत
ते तुम्हाला जन्म देऊन या पृथ्वी तलावर पहिला श्वास घ्यायची संधी देणारे तुमचे आई वडील. त्यांना कधी विसरता कामा नये. भले ते सुशिक्षित असोत अशिक्षित असोत. माझा मुलगा इतरांच्या मुलाप्रमाणे चांगला शिकला पाहिजे, चांगला वागला पाहिजे, हे अशिक्षित आई वडिलांची सुद्धा तळमळ असते. मग तुम्ही त्याला वाईट कसं म्हणू शकणार? आणि म्हणून आई वडिलांचा निश्चितच वाटा आहे. दीपक मांगराने स्पष्टच केलं, सर्वांनाच आयुष्यामध्ये काही चांगले दिवस नसतात, परंतु आई वडिलांनी त्यांना दिलेले संस्कार, हे संस्कार व्यक्तीला पुढे घेऊन जात असतात. आज तुम्ही सर्वजण जबाबदार पालक आहात. मी आज कोणता धडा शिकवत नाहीये, थोडे आठवणी जागवूया, तुम्ही पण जागवल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला थोडासा उल्लेख करतो, कधी कटू वाटेल, परंतु आमचे बरेच स्टाफ मेंबर माझे सहकारी आज हयात नाहीत. फेब्रुवारीमध्ये चेंडके सरांचं निधन झालं, माजी मुख्याध्यापक. त्याच्याही पूर्वी माजी पर्यवेक्षक दैपळे सर, वाघमोडे सर, चिटे सर, चौधरी मॅडम, दीक्षित मॅडम, फडके मॅडम, वाणी सर आज हयात नाहीये. या शाळेत 36 वर्षाच्या सेवेनंतर मी 2018 मध्ये सेवानिवृत्त झालो. पण त्याच्याही अगोदरीपासून एक्स्ट्रा क्वालिफिकेशन केलं म्हणून मी संस्थेच्या परमिशननं पत्रकारिता करत होतो. अजूनही चालू आहे आणि ऑगस्टमध्ये त्याला 23 वर्ष पूर्ण होतील पत्रकारितेला. त्यामुळे एप्रिलमध्ये तुमचा कोणाचा तरी फोन आला मला, सर मला त्या अमुक अमुक विद्यार्थ्याचा नंबर मिळेल का? कारण तुमचा हा कार्यक्रम माझ्या माहितीप्रमाणे पोस्टपोन झालेला आहे, मे मध्ये होणार होता. मी नंबर दिला त्यांना, ठीक म्हणाले. तुम्ही आज आलात, विचारांची देवाणघेवाण झाली. एक असं असतं साधारणपणे की आयुष्य वेळ काळ तुमच्यासाठी माझ्यासाठी थांबलेलं नाहीये. तुम्ही आम्हाला बरोबर ओळखता, परंतु काही कालाने ते चेहऱ्यामध्ये बदल झाले असतात. आणि म्हणून मी आज बऱ्याच जणांना सांगितलं, आता नाव सांग तुझं मला. कॅटलॉग दर महिन्याला नाव लिहून पाठ झाली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. सर्व बालमित्र, सर्व मैत्रिणी, कारण मी पण या शाळेत शिकलो नसलो, मी एकवी शाळेत शिकलो, पण एक प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. आज जनता विद्यालयामध्ये या संचालकपदी काम करत असताना खूप अभिमान वाटतो. आज बघितलं सगळे विद्यार्थी एक चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत. आता काम करत असताना आज तुम्ही जी आठवण ठेवली की जनता विद्यालयामध्ये शिक्षकांना बोलून एक आपला कार्यक्रम ठेवा आणि जनता विद्यालयाचं मी काहीतरी लागतो, जनता विद्यालयाचं काहीतरी मी घेऊन गेलोय, इथून शिकलोय. शिक्षक आणि शिक्षकाचा मार्ग तुम्हाला दिला, त्याचे आई वडील करतात, तुम्ही प्रत्येकाने आपले ऋण व्यक्त केले. त्या ऋण व्यक्त करत असताना प्रत्येकाने आपलं मत मांडलं, मी हा बिझनेस करतोय, मी असं करतोय, मी या कंपनीत लॉजिस्टिकमध्ये काम करतोय, मी वकील आहे. आणि त्यांनी जर सांगितलं, महिला बांगर म्हणून तो आता बोलला, त्या बांगरने सांगितलं का मी गरिबातून दिवस काढले, पण माझी आता इच्छा अशी आहे का जो गरीब आहे त्याला मदत करायची. म्हणजे एक चांगलं बघितलं, म्हणजे परिस्थितीची जाणीव त्याला आहे, मी कुठल्या परिस्थितीत गेलोय. आणि त्या प्रकारचं आता बघितलं तर सुनील गायकवाड त्यांनी नेहमी झाला, तुम्हाला जनता विद्यालय मिळेल का? अरे मी दिले, तिथलं का, तू घाबरू नकोस, तो कार्यक्रम घे बिनलास. मी आहे ना तुझं संचालक मंडळ आहे. मी तरी या शाळेचा फाउंडर होतो. आपले स्वर्गीय दीक्षित साहेब असतील, दादासाहेब, नंतर आपले दादा सावंत असतील, रामचेट मुंडे असतील, ज्यांनी जी शाळा बांधली, म्हणजे ज्यांनी जे घडवलं शाळा, ही बघितल्यानंतर जनता विद्यालयामध्ये बघितल्यानंतर पहिल्यांदा एक छोटीशी शाळा आपली तिथे दीक्षितांच्या वाड्यात भरायची तिथं नंतर ह्या लोकांनी सर्व शिक्षकांची मदत आहे, सर्व आमच्या संचालक मंडळाची मदत आहे आणि एवढी मोठी इमारत आज केली. आणि या इमारतीमध्ये आज मला जे काम करताना बरं वाटतंय, त्याला आम्ही इंग्लिश मिडियम 11वी 12वी चालू केली, नंतर मराठी मिडियम 12वीपर्यंत चालू केले आणि अजूनपर्यंत आज माझं मत आहे. यानंतर सगळे भाषण संपल्यानंतर सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन जिजाऊच्या शिवबाची महती सांगणारी एक शौर्य कविता नीलमने सादरिली. भास्कराचे तेज फाके अवसेच्या रातीवरी, वेगवेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी, वेगवेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी. भुकेलेली वाघनखे वेध घेती सावजाचा, भुकेलेली वाघनखे वेध घेती सावजाचा, विचव्याचं पाठ करी लक्ष भेद आतड्याचा, विचव्याचं पाठ करी लक्ष भेद आतड्याचा. घोरव्याच्या माचीवरी नरसिंह अवतारी, घोरव्या
सगळ्याच्या माचीवरी नरसिंह अवतारी एकमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी भास्कराचे तेज फाके अवस्थेच्या लाटीवरी एकमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी राजाकडे बंडा पाहे किंवा निमिषात राजाकडे बंडा पाहे किंवा निमिषात मुळातुनी खांदा तोडी चित्त्यावाणी झेपावत मुळातुनी खांदा तोडी चित्त्यावाणी झेपावत काळावर मात करी शिवबाचा धार करी काळावर मात करी शिवबाचा धार करी बेगमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी भास्कराचे तेज फाके अवस्थेच्या लाटीवरी बेगमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी वेढे घ्यावे संभाजीचे भिंड स्मरा वडिलांची पुरा करा खान राजा आन पुन्हा भवानीची पुरा करा खान राजा आन पुन्हा भवानीची पुत्र धर्म निभावला वधूनिया राक्षसाला पुत्र धर्म विभावला वधूनिया राक्षसाला आणि हे बदल्याची आग तेव्हा जिजाऊ मासाहेबांच्या मनात तडफडत होती तेव्हा शेवटी बघा त्या काय म्हणतात बदल्याची आग विझे जळणारी खोल उडी बदल्याची आग विझे जळणारी खोल उडी पुत्र धर्म निभावला वधूनिया राक्षसाला इतिहासाच्या पटलांवर घटनांची वीज फुटत नाही इतिहासाच्या पटलांवर घटनांची वीज फुटत नाही म्हणून गोष्ट इथं संपत नाही त्यानंतर कार्यक्रम संपला असं वाटत असतानाच एका अवलियाने एक कविता सादर केली आणि पूर्ण कार्यक्रमात एक नवीन चैतन्य आल्यासारखं वाटलं. ते कसं या पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेलच. आता पाऊस काळ पण चालू झालेला असला पावसावरच होती. कवितेचं शीर्षक आहे पाहायचं तुला. पाहायचं तुला येताना जाताना पावसात भिजताना पान विसरून त्या पावसात नाचताना पाहायचं तुला. पावसांच्या थेंबांना हातात अलगद झेलताना वीज चमकली की घाबरताना ढग गरजले की पळताना पाहायचं तुला. पावसाच्या धारा सोसाट्याचा वारा नितळ पाण्याचा झरा वेचताना गारा पाहायचं तुला. थंडावलं सारं क्षणात रात्र होणारं थंडावलं सारं क्षणात रात्र होणारं मिटलेल्या डोळ्यात पाहायचं तुला. पाहायचं गवतात गाणे झुलते कधीचे गवत
सर 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 का नवा 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 प्रिये मनातही ताजवा नवा नवा गारवा. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला रे मौसम लगे प्यारा जग सारा. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. तुझ कहे जीवन भर तेरे लिए मैं गाऊं, तेरे लिए मैं गाऊं. गीत तेरे बोलों पे लिखते चली जाऊं, लिखते चली जाऊं. मेरे गीतों में तुझे ढूंढे जग सारा. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. आजा तेरा प्यार से मैं भर दूं, प्यार से मैं भर दूं. खुशियाँ जहाँ भर की तुझको नजर कर दूं, तुझको नजर कर दूं. तू ही मेरा जीवन, तू ही जीने का सहारा. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. कभी दूर तू न जाए, तेरे बिना खुशियाँ वो दिन कभी न आए. तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मर जाना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ ऐसा यार आना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. साथी रे तेरे बिना भी क्या जीना.
बिना भी क्या जीना हो साथी रे, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना। फूलों में कलियों में सपनों की गलियों में, फूलों में कलियों में सपनों की गलियों में, तेरे बिना कुछ कहीना, तेरे बिना भी क्या जीना हो साथी रे, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना। हर धड़कन में प्यास है तेरी, सांसों में तेरी खुशबू है, इस धरती से उस अंबर तक मेरी नजर में तू ही है। प्यार ये टूटे ना, प्यार ये टूटे ना, तू मुझसे रूठे ना, साथ ये छूटे कभी ना, तेरे बिना भी क्या जीना ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना। एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनला गारगा तारका, मित्र बनला गारगा तारका। आत्महत्यात नाही करणार कुणी, आत्महत्यात करणार नाही कुणी, मित्र असला जवळ